कोणालाच पॉझिटिव्हनेस नकोय, प्रत्येकाला निगेटिव्हनेस हवा आहे. आणि म्हणूनसाठी बी पॉझिटिव्ह यासाठी की या ज्या परिस्थितीमधून आपण सगळे जात आहोत त्याला जसं की आदरणीय आमदार निलेश लंकेंनी तुम्हा सगळ्यांना आधार दिला, संपूर्ण तालुक्याला आधार दिला. परंतु संपूर्ण तालुक्याला आधार देत असताना हे उदाहरण देशात आणि जगभरामध्ये एक सिम्बॉल बनलेला आहे की मदतीची व्याख्या काय असू शकते. तर आदरणीय शरद पवार कोविड सेंटर जे काही उभारलं, ज्यामधून मदतीचा हात आमदार साहेबांनी तुम्हा सगळ्यांना दिला, ती व्याख्या मदतीची निर्माण केलेली आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह आपण सगळे कोरोनामधून बरं राहू म्हणजे आपण कसं गाफील राहिलं पाहिजे असं नाहीये. त्याच्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी पॉझिटिव्हली केली पाहिजे. तर मी आपल्यासमोर अनिल दीक्षित आपल्यामध्ये आज येणार होते कार्यक्रमाला, परंतु काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांची ही कविता आहे. आयुष्य खूप सुंदर आहे, एवढ्या तेवढ्यानं खचायचं नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, एवढ्या तेवढ्यानं खचायचं नाही. आणि जगण्यावरती प्रेम करणं, मेलं तरी सोडायचं नाही. आणि जगण्यावरती प्रेम करणं, मेलं तरी सोडायचं नाही. सकारात्मक नजरेनं बघा, सगळे प्रश्न सुटतील. सकारात्मक नजरेनं बघा, सगळे प्रश्न सुटतील. जगण्याची 100 सुंदर कारणं जागोजागी सापडतील. खूप काही चांगलं विश्वास घडत असतं जगात, खूप काही चांगलं घडत असतं जगात. उगाच येतात का काही दिशांनी असंख्य मदतीचे हात. जसं या कोविड सेंटरला असंख्य मदतीचे हात आले आणि त्या मदतीच्या हातातून आपल्याला एक नवा आशीर्वाद मिळाला. मुर्दाड मन जिवंत करण्याची 100% देतो ग्वाही. हसण्यासारखा फुकट ऑक्सिजन जगात कुठंच नाही. मुर्दाड मन जिवंत करण्याची 100% देतो ग्वाही. हसण्यासारखा फुकट ऑक्सिजन जगात कुठंच नाही. आणि म्हणून साठी नेहमी हसत राहायचं, बी पॉझिटिव्ह राहायचं. दुःख, वेदना, काळजी, नैराश्य स्वतःहून जातील सरणावर. पुस्तकासारखं रेमडेसिविर आपल्यासोबत असल्यावर. ईर्ष्या, स्पर्धा हव्यात कशाला, कोण कोणाचा रेकॉर्ड मोडतो. एकदा अशी स्पर्धा ठेवून बघा, कोण किती माणसं जोडतो. जसं आमदार साहेबांनी असंख्य माणसं जोडली, काम केलं. उद्ध्वस्त होऊन सुद्धा सगळं एक मात्र फायदा झालाय. उद्ध्वस्त होऊन सुद्धा एक मात्र फायदा झालाय. दूर राहून माणूस माणसाच्या केवढा जवळ आलाय. दूर राहून सुद्धा माणूस माणसाच्या केवढा जवळ आलाय. काळजातली माणसं गेली खरी, आता एकमेकांना सावरूया. काळजातली माणसं गेली खरी, पण आता एकमेकांना सावरूयात. जे जे उरलेत त्यांना जीवापाड जपूयात. जे जे उरलेत त्यांना जीवापाड जपूयात. काही म्हणा, कोरोना गुरुच भेटला पडा. माणसांसारखी प्रॉपर्टी नाही, शिकवला मोठा धडा. म्हणून आता जात, धर्म, पंथ, वेश, राग, द्वेष सगळं सोडून आपल्याला फक्त माणसं जमवायची, कमवायची आणि जपायची. कुणाशी काही खटकलं तर घडवून आणा संवाद. पण एखादी गोष्ट आवडली तर द्या ना दिलखुलासतात. किती वादळं पचवली सगळ्यांना आपण पुरून उरलो. अरे कोण कुठला कोरोना, त्याच्या आईचा गो. आपल्याला यातून वाचायचे, इतरांनाही वाचवायचे. या चिनी ड्रॅगनच्या फणावर दनादन नाचायचे. थोडा दुरावा, थोडा विरह, थोडी झळ बसेल. थोडा दुरावा, थोडा विरह, थोडी झळ बसेल. पण यानंतरचा प्रत्येक दिवस खूप सुंदर असेल, खूप सुंदर असेल. धन्यवाद. खरंच जीवन खूप सुंदर आहे. आयुष्यामध्ये अडचणी कोणाला नाही, संकट, समस्या. तुम्ही असं म्हणाल तर बसले बसले की सर आले, कवी संमेलन सुरू आहे, तुम्हाला काय ज्याच्या हातात माहिती होतं माझंच आहे, चाललंय तुमचं, आम्ही बसलोय बसल्या बसल्या आमच्याच मागं आम्हालाच अडचणी. असं ज्यावेळेस चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही जाल पाहाल की ज्यावेळेस एखादा अभिनय करायचा असतो त्यावेळेस ऑडिशन घेतली जाते. आणि ऑडिशन मध्ये हृदयानुसार तुम्ही आता त्यामध्ये अनुभवत आहात की चांगला रोल नेहमी त्या माणसाला येतो की जो चांगला करू शकतो. म्हणजे संकटात त्याच माणसाला येतात की जे माणसं निभावू शकतात, ज्यांच्या मनामध्ये खंबीर आहे, त्यांच्या पाठीशी संकट असतात. आता ज्या माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली त्या माऊलीवरती संकट आलं, त्या ज्ञानोबा माऊलीला वाळीमध्ये टाकलं गेलं. ज्या तुकोबानं गाथा लिहिली त्या तुकोबांची गाथा पाण्यामध्ये टाकली. ज्या राजा छत्रपती शिवाजी राजानं स्वराज्य उभं केलं त्या राजाला आग्र्याच्या कैदेमध्ये थांबावं लागलं. वेळ येऊ द्या, आग्र्याहून राजे सुटले. तुमची तर फार मजा आहे.
तुम्ही कैदेत नाही, तुम्ही उलट अतिशय चांगल्या ठिकाणी आहात. बरं, ठीक आहे. हा कीर्तन सुरू होणार आहे, पण तत्पूर्वी जो कवितांचा आस्वाद आहे तो मात्र सगळ्यांसाठी होणार आहे. आणि ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस आपण पांडुरंगाचं नाव घेतो, त्यावेळेस आपण पांडुरंगाचं नाव घेतो. आणि म्हणून पांडुरंगाची धावा करणारी कविता मी लिहिली. आणि ही कविता लिहिण्यानंतर सादर करण्यासाठी मी प्रमोद चिमटे सरांना विनंती करतो. कवितेचं लेखन मी केलेलं आहे, पण सादर करतील आदरणीय प्रमोदजी चिमटे सर. धन्यवाद. तुषार सरांनी दिलेली ही एक कविता आहे आणि खूप सुंदर ते कविता लिहित असतात आणि मी त्याला चाली लावण्याचं काम करतो, कारण मी चालीच आहे त्यामुळं. तर अशी कविता होती ती. निखळ छातीला माझ्या लढ म्हणतो तोच, निधड्या छातीला माझ्या लढ म्हणतो तोच, उघड्या डोंगराला या सजव म्हणतो तोच, उघड्या डोंगराला या सजव म्हणतो तोच. त्याच्या भक्ती तर सार, त्याच्या भक्ती तर सार धावून जात अंग. हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. निलेश लंके साहेब. हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. तोच होतो दाना पाणी, तोच होतो माझी चोच, तोच होतो दाना पाणी, तोच होतो माझी चोच, तोच देतो मला रोज नवी नवी सोच, तोच देतो मला रोज नवी सोच. लढायाच बळ देतो हो, लढायाच बळ देतो. हर एक जंग, हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. वाढायाच बळ देतो, पाडायाच बळ देतो, वाढायाच बळ देतो, पाडायाच बळ तोच. गाडून या मातीमधी उगायाच बळ तोच, गाडून या मातीमधी उगायाच बळ तोच. त्याच्या भक्ती तर मला होऊ दे रे दंग, त्याच्या भक्ती रे मला होऊ दे रे दंग. हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. हर एक संकटात मला भेटतो पांडुरंग. धन्यवाद. जो बीत गया है वो अब दौर ना आएगा. आपके लिए अर्थ है कि जो बीत गया है वो अब दौर ना आएगा. इस दिल में सिवाय तेरे और कोई नहीं आएगा. जो बीत गया है वो अब दौर नहीं आएगा. इस दिल में सिवा तेरे कोई और ना आएगा. घर फूंक दिया हमने अब राख उठानी है. घर फूंक दिया हमने अब राख उठानी बाकी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, तेरी मेरी कहानी है. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझ्या माय माता माऊली भगिनी आहेत, जुन्या आमच्या आजीबाई आहेत. घरामध्ये जाता असायचं आणि सकाळीच आजीबाई जाता तळायला बसायची आणि बसल्यानंतर त्या ओवी सुरू व्हायची की पहिली माझी ओवी ग. ज्यावेळेस माझं लहान बाळ झालं सर, बाळ झाल्यानंतर म्हणजे सुरुवात लहान मी असताना माझी आई मला झोळीमध्ये टाकायची आणि आंब्याच्या झाडाखाली झोळी बांधली जायची आणि बांधल्यानंतर त्यावेळेस ती ओवी म्हणायची की माझ्या ग पाडसाची झोळी बांधिली फांदीला, माझ्या ग पाडसाची झोळी बांधिली फांदीला, वर आंब्याची सावली चिमणा कोकिळ संगतीला. ज्यावेळेस मला ते करू झालं ती गॅलरीमध्ये फ्लॅटमध्ये गेल्यानंतर गॅलरीमध्ये त्याची झोळी बांधली आणि मग बायको उकलं पाहून मग ती कविता लहानपणीची आठवली. माझ्या ग लेकराची
जुळी बांधली गॅलरीला, वर टीव्हीची भुणभुण, मोबाईल संगतीला. म्हणजे काळ असा बदलत चाललाय. पण दळण नावाची संस्कृती होती. हातामध्ये दळण करायला ज्यावेळेस जनाबाईने ओळी दळणावरती केली आणि म्हणून आजच्या या कवी संमेलनामध्ये दळण नावाची कविता सादर करण्यासाठी मी सोमनाथ चौधरी यांना विनंती करतो. धन्यवाद सर. परत एकदा माझ्या माता माऊलींसाठी दळण नावाची कविता सादर करतो. पहिला काळ कसा होता पहा. कोंबड्याची बाग पाठेच जाग, कोंबड्याची बाग पाठेच जाग, अंदात्यावर दळण दळत होती, होती मुखात ओवी ऐकत राहावी, तिच्या मुखात ओवी ऐकत राहावी. गाण्यात रोज रमत होती, गाण्यात रोज रमत होती, अंदात्यावर दळण दळत होती. चुलीचा जाळ हाताला पोळ, चुलीचा जाळ हाताला पोळ. आता चुली तर गेलेच, आता गॅस आला बरोबर. चुलीचा जाळ हाताला पोळ, तव्यावर रोज भाजत होती, तव्यावर रोज भाजत होती, अंदात्यावर दळण दळत होती. अंगाला घाम उन्हात काम, अंगाला घाम उन्हात काम, मातीत रोज मळत होती, मातीत रोज मळत होती, अंदात्यावर दळण दळत होती. कामाचा भार नवऱ्याचा मार, कामाचा भार नवऱ्याचा मार, भांडण रोज खेळत होती, भांडण रोज खेळत होती, अंदात्यावर दळण दळत होती. डोक्यावर मोळी पाठीवर जोळी, डोक्यावर मोळी पाठीवर जोळी, उपाशी पोटी वाहत होती, उपाशी पोटी वाहत होती, अंदात्यावर दळण दळत होती. तांदूळ बाळ मांडीवर खेळ, तिचं तांदूळ बाळ मांडीवर खेळ, बाळाला अमृत पाजत होती, बाळाला अमृत पाजत होती, अंदात्यावर दळण दळत होती. आणि शेवटी बाळाला काय सांगत होती. लढुनी जंग फेड रे पांग, लढुनी जंग फेड रे पांग, आणि बाळाला तिच्या सांगत होती, बाळाला तिच्या सांगत होती, अंदात्यावर दळण दळत होती, जात्यावर दळण दळत होती. धन्यवाद. जुन्या काळातली कविता अतिशय सुंदर सोमनाथदादांनी सादर केली. तर सोमनाथदादा, आज काय झाले समाजामध्ये, घरापुढची तुळशी गेली, माणसं सगळी आळशी झाली. घरापुढचा पाटा केला आणि पळून बापाचा काटा केला, हम दो हमारे दो, आणि म्हातारा म्हाताऱ्याला हाकाल दो, असा घराघरामध्ये सुरू झाले. आणि ही सगळी परिस्थिती अतिशय भयानक असते. सोमनाथदादा, तुम्ही पाट्यावरची जात्यावरची कविता सादर केली. आणि मला एक गेल्या वर्षीचा प्रसंग आठवला की माझी आई आपल्या घरामध्ये टीव्ही बंद पडला की चालू होत, आपण धापाटा मारतो आणि तो टीव्ही चालू होतो. तसं माझी आई मिक्सरवरती वाटायला गेली आणि वाटायला गेल्यानंतर ते मिक्सर चालू होईना. मग तिला ते आठवलं, टीव्हीला मारलं का टीव्ही चालू होतो. मग ती मिक्सर हाताने फिरवायला गेली, ते गरक्याच फिरल्यास अशी बोटाची दोन कांडी गेली आणि कांडी गेल्यानंतर ते हात रक्त व्हायचा, त्याने तशी भाकरी करायची. आणि ते पाहताना सहज दोन ओळी सुचले होते सर मला. रक्ताळल्या बोटान माय भाकरी थापायाची, रक्ताळल्या बोटान माय भाकरी थापायाची, अस्वतीच्या डोळ्यातली माय हसून लपायाची, अस्वतीच्या डोळ्यातली माय हसून लपायाची. त्या वेदना फक्त आईने जाणाव्यात. स्वामीजींनी जगाचा आई विना भिकारी असं आईबद्दल म्हटलं जातं. तर महाराजांचं कीर्तन आहे, आम्हाला फोनावरती SMS येत आहे की महाराजांचं कीर्तन आहे, तुमचं आवडतं घ्या, पण तुमच्याशी किती बोलावं असा प्रश्न आहे. तर आईंसाठी कविता झाली, पण माझे काही तरुण मित्रमंडळी या ठिकाणी आहेत. पण अलीकडे काय झालं की इतके मोबाईल मध्ये घुमले की बायको बैल होती तरी मोबाईल खाली ठेवत नाही, इतकं मोबाईलचं प्रमाण वाढलं गेलं. म्हणजे फार अवघड झालंय सर. कधी कधी तर मी पाहतोय एखादं आता कॉलेजवरती शिकवत असताना पाहतो की एखाद्या मोबाईलवर जाऊन बोलत बोलत एसटीतून उतरतं आणि परत एसटीत बसतो.
टुक्कल दे मोबाईलमुळे असं झालं. फार भयानक आहे. पण या तरुण पिढीवरची एक कविता सादर करण्यासाठी मी हृदय मानव अशोक सर यांना विनंती करतो. धन्यवाद. आजचा हा काळीज कोंदण कार्यक्रम आता आम्ही शेवटाकडे नेत आहोत. मी विशेषतः तुषार ठुबे सर आणि या सगळ्या कवींचं, सोमनाथ चौधरी, सगळ्यांचे मी आभार मानतो. आदरणीय आमदार निलेश लंकेश साहेब यांनी आम्हाला इथे हा काव्यप्रयोग सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दलही विशेषतः आभार मानतो. मी कविता आपल्यासमोरही सादर करतोय, तारुण्याच्या भुलव्या धुक्यात, याच्यासाठी की आपण युवा पिढीचं नेतृत्व करत असतो. माझ्या सगळ्या तरुण मित्रांसाठी आणि आईवडिलांसाठी सुद्धा, की युवा पिढीचं नेतृत्व करत असताना आपण आईवडील, बाप आणि आपल्या घराकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करू. आईवडिलांचे आपल्यावरती किती संस्कार असतात हे बदलत्या काळानुसार आपण किती विसरून जातो, यालाही दर्शवणारी ही कविता आहे की तारुण्याच्या भुलव्या धुक्यात असतो आपण, तारुण्याच्या भुलव्या धुक्यात असतो आपण, तेव्हा आई बापाच्या घामाने माखलेले सुगंधी दवबिंदू ओघळत असतात. भविष्य अत्तरावनी सुगंधित होण्यासाठी आपल्या मौज मजा उन्हाळपणात आडवे येत नाही, आपल्या मौज मजा उन्हाळपणात आडवे येत नाही, आपल्या नकळत भल्यापुऱ्या कारनाम्यांचे गोडवे गात नाही. वय झपाट्यानं वाढत जातं एरंडाच्या फोकासारखं कळत सुद्धा नाही, वय झपाट्यानं वाढत जातं एरंडाच्या फोकासारखं कळत सुद्धा नाही. आणि मग डोळे खोल खोल जातात त्यांचे लग्न कार्याच्या चिंतेने. तरी बघा ना आपण असतोच मेहंदीच्या नक्षेला अंबर लावून नव्या उमऱ्याच्या प्रतीक्षेत असतोच ना. सहज एकदा मागं वळून पाहावं आपण झोपेत असताना आपल्या जवळ येऊन निस्तेज चेहऱ्यानं घेतलेलं चुंबन आणि माझं सानूला मनात भरल्या डोळ्यातल्या आसवांना लपवत उभं आयुष्य तेजोमय करून टाकताच ना. सहज एकदा आठवून पाहावं स्वतःचं असं आपलं काय होतं. कपाळावरच्या चंद्रकोर कमानीपासून हातातल्या घड्याळापर्यंत, कोरलेल्या भुवयांपासून कानातल्या बाळीपर्यंत, अगदीच म्हणाल तर अस्तित्वाच्या इज्जतीला अर्ध आयुष्य सही सलामत जपलेल्या अंडरवेअर सहित. एकदा आठवून पाहावं स्वतःचं असं आपलं काय होतं. अरे चार चौघात आई बापाला कडकडून मिठी मारायला आणि त्यांच्या पवित्र पायांवर नतमस्तक व्हायला जेव्हा लाज वाटते ना मित्रांनो, तेव्हा हे ओठांवरले शब्द, ही डोळ्यांची दुनिया, हा जिवंत देह, हा असमंत सारा, ही दुनियाची किमया, हे सार कुणामुळं. एकदा आठवून पाहावा हे सार कुणामुळं. लेकरा बाळासाठीच मरमरतो पाहुणा असं म्हणणाऱ्या आई बापाला जेव्हा पाड जपलं तर सार्थक होईल. सताड उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या आयुष्याचं स्वप्न साकार होईल. नक्कीच हे स्वप्न उद्याच्या काळामध्ये साकार होईल. मी अधिकच न बोलता डायरेक्ट असा विनंती करतो की महाराजांचं सुद्धा आगमन झालंय. सर नमस्कार. या ठिकाणी जावरे महाराज सुद्धा उपस्थित झालेले आहेत. कविराज महाराज जावरे, अतिशय सुंदर महाराजांचं व्याख्यान आहे, कीर्तन आहे. यानंतर मी सरांना विनंती करतो की महाराजांचं आगमन झालंय, थोडंसं पंढरीच्या पांडुरंगाचं गीत. धन्यवाद. एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवण्याचे दोन फायदे असतात. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. मग टाळ्या वाजवल्याने ते आमचा फायदा आहे का, कुणाचा फायदा आहे? तुमच्या फायद्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवायच्या, कारण तुमचा रक्तस्राव चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी वाजवा टाळ्या. धन्यवाद. आपल्या समोर एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे महाराज या ठिकाणी आले. थोड्याच वेळात या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं हबप जावरे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. म्हणून महाराज दुसरे आहेत, त्यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी मी एक कविता आपल्या समोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे पंढरीच्या विठुराया. करोनामुळं विमानाची उड्डाणं थांबली, रेल्वे गाड्या थांबल्या, एसट्या थांबल्या. एवढेच नव्हे तर हजारो वर्षाची परंपरा असणाऱ्या माझ्या पंढरीच्या पांडुरंगाची वारी सुद्धा थांबली. आणि नियमित वारीला जाणाऱ्या एका पांडुरंगाच्या भक्तानं पांडुरंगाशी साधलेला संवाद या कवितेमध्ये आहे. कवितेचं नाव आहे पंढरीच्या विठुराया. पंढरीच्या विठुराया कस काय रे बराय का, पंढरीच्या विठुराया कस काय रे बराय का, यंदा वारी नाही म्हणे, कराय का.
म्हणजे यंदा रुक्माई आणि पांडुरंगाला आम्ही पाहिलं नाही असं कसं रे विठुराया? म्हणजे लेकरांनीच आपल्या माईबापाकडे जायचं नाही? नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण बघ रे विठुराया, तुला हे जमेल का? पण बघ रे विठुराया, तुला हे जमेल का? पंढरीत गजबज नाही हे तुला रुचेल का? पण खरं सांगू का विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू का विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. पण तुझं दर्शन मात्र आम्हाला गावोगावी झालं. तू होतासच ना रे दवाखान्यामध्ये उभा ठाकलेला, तू होतासच ना रे दवाखान्यामध्ये उभा ठाकलेला. चंदनाचा किडा नाही पण पीपी किट घातलेला. बंदोबस्तालाही होताच ना रे उभा तू खाकी वस्त्र घालून, बंदोबस्तालाही होताच ना रे तू खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा गोळा केलास रे तू खाली मान घालून. किती धडपडतोस रे, किती धडपडतोस रे, सीमेवरतीही तू लढतोस रे. इतकं सगळं करतोस विठुराया, तुझं नाही रे काही चुकत. युगे 28 विटेवरती उभा तुझे पायी नाही करी दुखत. नाही येते ना देवा वारीला तुला आराम देतो, नाही येते ना देवा वारीला तुला आराम देतो. पुढच्या वर्षी मात्र भेटायला वारीमध्ये येतो. पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसली भीती आणू नकोस, पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसली भीती आणू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय कसला संसर्ग ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्थानाची. यावर एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची, यावर एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची. चल तर देवा येतो पुढच्या वर्षी तुला भेटायला. पण तोपर्यंत तुझं आमच्यावरती असंच लक्ष असू दे, तोपर्यंत तुझं आमच्या सर्वांवरती असंच लक्ष असू दे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. जिंदगी है जख्मों से भरी, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना तो सीख लो. या ठिकाणी आपण खरं जगण्यासाठी उमेदीने उभं राहिलं तर आपण ही करोनाची लढाई निश्चितपणे जिंकू शकतो. या आशावादासह आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप निराळे अशा प्रकारचा आरोग्य लाभ अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि आमच्या कविवर्यांना मनापासून धन्यवाद. श्रीकांत चौरे इंस्टाग्रामवर, इंस्टाग्रामवर रिस्पॉन्स आहे आज चालू केलं माझं फेसबुक लाईव्ह होतं केला 50 लाख व्ह्यूज होता. आता इथे रिस्पॉन्स आहे ना, तो चांगला आहे. आजकाल बंद चालू आता माझं लाईव्ह होतं फेसबुकला शेअर करू शकतो. बरं दिवस झालं तुझं बाळ मांडीवर नाही. एक काम करा ना, आज मोठा कॅमेराच घ्या ना. मोबाईल मध्ये काय लाईव्ह चालू आहे, बरं लाईव्ह चालू आहे. काय झालं? आमचा शेवटचा मार्ग संपला म्हणून आम्हाला इथे काय लोक ठीक आहे, आपल्या लोकांनी
इकडं बस संध्या तिथे हात घाला बरं जबा हे बाळा ये काढा ना फोटो ये थांब 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 बाळा लागत नाही मुलाशी टाकलं त्याला होईल ना ससूनला जर समजा रे पण नाही राहू साहेब देत नाही मी काल पण बराचसा प्रयत्न केला असं ना अवेलेबल असेल ना चर्चा करताना घ्या फोन करा चर्चा करता समजा तुम्हाला समजतं अवेलेबल आहे तर